नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। खबर महाराष्ट्र से है, जहां भाऊ साहेब मारुति घोलप और ईश्वर भाऊ साहेब घोलप अपने परिवार के साथ अहमदनगर जिले के शेवगांव तालुका के काम्बी में जयश्री दत्तात्रेय कटमोर के घर और खेत के पास रहते हैं। गुस्से में आकर भाऊ साहेब घोलप और ईश्वर घोलप ने पीड़ित पर पत्थर फेंके और सिर पर लोहे से वार किया। पाइप मारकर पीड़ित को घायल कर दिया। जयश्री कटमोरे पक्ष का आरोप है कि शेवगांव पुलिस ने घोलप के खिलाफ कोई कार्यवाही नहीं की और वह 26 जनवरी गणतंत्र दिवस के दिन शेवगांव पुलिस स्टेशन के सामने अपने परिवार के साथ आत्मदाह कर लेंगे। माझं नाव जयश्री दत्तात्रय काटमोरे असून कांबीचे रहिवासी असून आमच्या शेजाऱ्यांनी आमच्यावर डोक्यात लोखंडी पाईप टाकून दगडाने मारहाण केली आणि याच्यासाठी आम्ही 4-5 दिवस झाले चक्रा मारतो, तरी पोलीस स्टेशननी काहीच कारवाई नाही केली त्यांच्यावर, समोरच्या लोकांवर। तुमची काय मागणी आहे? आमची मागणी एवढीच आहे की त्यांना आम्हाला एवढं मारल्यासारखी ना त्यांना उचललं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। असं केल्यावर ते त्यांची हिंमत वाढन आणखीन परत दुसऱ्या वेळेस मारायला। आम्हाला शेतात शेजारी येतं, घरापाशी शेजारी येतं, उद्या जर आमचा खून काही केलं त्याने मग आम्ही काय करायचं? दत्तात्रय लक्ष्मण काटमोरे, राहणार कांबी। मी माझे 2 मुलं इथं गावात राहतो आणि आमच्या घराशेजारी दत्त मंदिराच्या रस्त्याच्या पलीकडच्या शेतकऱ्यांनी 1 वर्षापूर्वी रस्ता काढून माझ्या घराचा जागेचा कंपाऊंडचा पोल तोडून खांदीत होता। मी त्याला म्हटलं खांदू नका। त्या वादातून त्यांनी आणि त्याच्या मुलाने ईश्वर भाऊसाहेब घोलप याने पाईप मारला आणि पाईप मारल्यानंतर 1 घंटा माझ्या मुलावर माझ्यावर दगडफेक केली आणि आम्ही जखमी अवस्थेत शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो। त्यावेळेस PI साहेबांनी सांगितलं खालच्या अधिकाऱ्याला 326 दाखल करा, आरोपी अटक करा। त्यानंतर FR 2 तास लिहिली नाही। 2 तासानंतर आम्हाला दवाखान्यात पाठवलं। FR मध्ये त्यांनी कलमा कमी जादा केल्या आणि कमी करून आम्हाला म्हणले उद्या अटक करू, तुम्ही सिव्हिलला जा। आम्ही 2 दिवस ॲडमिट राहिलो मी मंडळीला घेऊन आणि आज 5 दिवस झाले आम्ही पोलीस स्टेशनला चक्रा मारतो, कुठलीही कारवाई नाही केली। आणि आम्ही सर्वसामान्य माणसांनी जगाचं कसं? जर 26 जानेवारीपर्यंत कारवाई नाही झाली तर आम्ही आमच्या कुटुंबासकट शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये। महाराष्ट्र अहमदनगर से सी न्यूज संवाददाता जयप्रकाश बागड़े की रिपोर्ट। फिलहाल इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।